पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखीन एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार. मी शंकर तो पार्वती म्हणायचा भोंदू. राज्यात एकीकडे अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना खरातची SIT चौकशी सुरू असताना आता आणखीन एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झालेला आहे. मी शंकर असून तू माझी पार्वती आहेस असं सांगून एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला 35 वर्षांची असून ती पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर 2023मध्ये तो तिला भेटायला पुण्याला गेला. मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस असं सांगून तिला भुलवलं. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेलं. तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य यांनी तिच्या नकळतीचे अश्लील छायाचित्र काढली होती आणि या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलवलं. मे 2025मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पीडित महिलेला भेटायला बोलवून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला. त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असली त्यामुळे हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. दरम्यान ऋषिकेश वैद्य यांनी धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितलं आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे.